फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी वरणबट्टी बनवते. म्हणजे तसा काही प्लॅन नव्हता वरणबट्टीचा, पण सॅटर्डे संडे यांना सुट्टी असते. ते बाहेर गेले होते तेव्हा मी दुधीचे पराठे करायला घेतले. पण बरं झालं मी दुधी वगैरे कापली गेली नव्हती माझी, म्हणून मी तशीच ती फ्रीजमध्ये ठेवली. कारण ते बोलले की मला वरणबट्टी खायची इच्छा आहे. म्हणजे ती पण ही आपली नॉर्मल वरणबट्टी नाही, ती राजस्थानी टाईप डाळ बनवायची फोडणीची मसालेदार. सो त्यांना म्हटलं ठीक आहे, बनवते मी आज तुमच्यासाठी ती तशी वरणबट्टी. तर मी आता डाळ शिजवायला टाकली तूप आणि हळद टाकून. माझी मोठी मावशी MP ला असते, मग त्यांच्या तिकडे तशीच ती डाळ बनवतात. पण त्यांच्या तिकडे त्या मोठ्या अशा बाट्या बनवतात, त्याला म्हणजे गौराईवर शेकतात. मग तसं काही आपल्याकडे एवढं काही साधन नसतं इकडे बनवण्यासाठी, आणि मला काही जमतही ते नाही, म्हणून मी तशा आपल्या फ्रायवाल्या बट्ट्या बनवणार. पण त्या माझ्या वेने बनवणार आहे, मी जसं बनवते मी. तर आता फोडणीसाठी मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेते. तशी बट्टीचं पीठ मी सहसा करून काही दळत नाही वेगळं असं काही, मी नॉर्मल माझ्या पद्धतीने बनवते. तेही मी एका यूट्यूब चॅनलवर रेसिपी बघितली होती, तेव्हापासून मी तशीच बनवते. पण खूपच छान लागते ती पण, आणि टेस्टी लागते खूप जास्त. त्यामध्ये आपण एक्स्ट्राचे आपले जिन्नस घातले की खूप छान लागते ती पण. आणि ह्या डाळसोबत तशी बट्टी चुरून खाल्ल्यावर तर खूपच अजून जास्त भारी लागते, म्हणून मी आज तशी बनवते. तसं आज यांचे मोठे भाऊ येणार होते, म्हणून माझं लवकर प्रिपरेशन चालू आहे. घरातले सगळे काम तसेच पडू दिले मी आज, आणि सरळ यशूला मिल्कशेक बनवून झाल्यानंतर, तिला नाश्ता वगैरे दिल्यानंतर मग मी सरळ स्वयंपाकाला लागली. म्हटलं आता बाकीचे कामं काही जर करायला गेली तर मग माझं स्वयंपाक वगैरे लवकर होणार नाही, म्हणून मग मी आधी स्वयंपाकच करायला घेतला. आणि सॅटर्डे म्हटल्यावर मला तर आधी म्हणजे दिवसभर माझा किचनमध्येच जातो, किचन, भांडे वगैरे. कारण मग ते घरी असल्यावर मला त्यांना प्रॉपर जेवण वगैरे असं नाश्ता जेवण वगैरे चालतं आमचं असं दिवसभर. आता बट्टीचं पीठ ते प्रिपेअर करायला घेतलं मी. बट्टीच्या पिठामध्ये मी गहूचं पीठ, ते व्हिडिओ माझा कॅच करायचा राहिला त्याच्यामुळे मी आता सांगते की मी गहूचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला, 2 मोठे चमचे बेसन टाकले, ओवा टाकला, त्यात तीळ टाकली, आपला खाण्याचा सोडा टाकला, चवीपुरता मीठ टाकले, आणि हळद टाकते म्हणजे छान कलर येतो बट्टीला. आणि रवा टाकल्यामुळे ती बट्टी अशी खुसखुशीत होते, आतून नरम असते पण वरून खूप छान खुसखुशीत होते. लग्नाआधी मला काही एवढा बऱ्यापैकी स्वयंपाक कधी मी म्हणजे एवढा केलाच नव्हता. मी आधी जॉबला होती, त्यामुळे त्यानंतर मग हळूहळू जसं म्हणजे लग्नाला जॉबच्या वेळेस टिफिन करावा लागायचा, मग हळूहळू मी जसं शिकत गेली यूट्यूब वगैरे बघत बघत, तसं तसं मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. तर हे बघा, असं बट्टीचं पीठ केलं, त्यात थोडं तेल ॲड केलं मी. आता त्याला चांगलं हाताने आधी सगळे मसाले मिक्स होतील, जिन्नस मिक्स होतील असं सगळं मिक्स करत गेली, हाताने चोळत गेली. आणि 2 चमचे सांगायचं विसरले मी तुम्हाला, 2 चमचे मी त्यात दही टाकलं, त्यामुळे अजून छान होते बट्टी आणि तिचा स्मेलही छान येतो तळताना. असं मी हळूहळू करत सगळं मसाले मिक्स करत गेले आणि बट्टीचं तेल वगैरे सगळं मिक्स करत गेली. हळूहळू जसे जसे लग्नाला खूप असे वर्ष होत गेले, खूप म्हणजे जास्त नाही, माझ्या लग्नाला अजून 4च वर्ष झाले, पण दिवस तर खूप होतात ना. त्यामध्ये मग हळूहळू जसं जसं आपल्या आपल्या पद्धतीने आपण बरोबर शिकून जातो. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं. माझी डाळही शिजली पूर्णपणे. मी आता तिला फोडणी द्यायला घेते. आता कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकते, जिरं टाकले, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, आणि त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्याला चांगले परतवून घेतले.
त्यात कांदा टाकते, त्यालाही चांगला परतवून घेईल. अशी फोडणीची डाळ केली ना ती राईससोबतही खूप छान लागते आणि बट्टीसोबतही खूप छान लागते. आणि नुसतं यांना तर आधी गरम गरम केली का प्लेटमध्ये वरवरचं सूपसारखं देऊन ते पाणी प्यायला खूप जास्त आवडतं. यशूसाठी आधीच मी पिवळी डाळ काढून घेतली, कारण ती एवढं तिखट तर खाऊ नाही शकणार. आणि बट्टी म्हटल्यावरती गरम गरम तळते तेव्हाच ती खाते. यात थोडं पाणी ओतते, टमाटे वगैरे थोडं गळू देण्यासाठी आणि थोडं तेल सुटण्यासाठी. आता बघा किती छान तेल सुटलं आहे. आता त्यात डाळ ॲड करते. कुकरमध्ये अजून थोडं एक्स्ट्राचं पाणी टाकून त्याला हलवून तेही टाकून दिले, कारण मला त्याच कुकरमध्ये परत भात लावायचा आहे. त्यात थोडं चवीपुरता मीठ टाकले. कसं असतं ना, जसं जसं म्हणजे एक्सपिरियन्स येत जातो प्रत्येक गोष्टी, तर आपलाही त्या गोष्टींवर हात बसत जातो. मग आपणही त्या गोष्टींमध्ये पूर्णपणे परफेक्ट होत जातो. पण जेव्हा आपल्या हाताचं दुसरे खातात त्यांना ते खूप टेस्टी लागतं आणि आपण एवढं मेहनत करून सगळं काही बनवतो, पण जेव्हा खायला बसतो ते आपल्याला एवढं जातच नाही. ते बघा किती छान झाली आहे डाळ आणि तिचा कलर किती सुंदर आला आहे. आता मी बट्टी बनवायला घेते. मी बट्टी ही इडलीच्या पॉटमध्ये वाफायला ठेवते. मी त्याला तेल लावून घेतले आधी आणि पाणी उकळून त्यावर प्लेट ठेवून दिली. आता ही बट्टी अशी लाटून घेते. ते पूर्ण आपलं पोळपाट हे खूप छोटं असतं, त्यामुळे मी एक ताट घेते मोठं, त्यावरच पोळीसारखं मस्त लाटून तेल लावून. याला पीठ नाही लावायचं, तेल लावून घ्यायचं आणि असं ते तेल लावून परत अर्धं घडी करून ठेवायचं. परत ह्या साईडने पण घडी करायचं, दोन्ही साईडने असं तेल लावूनच लाटायचं. कारण मग ते पीठ लावून केलं की मग ते तळताना सगळं असं पीठ जळत जातं, मग ती बट्टी एकदम करपल्यासारखी लागते. असं बघा, असं आतल्या बाजूने फोल्ड करून तिला छान असं वाळून घ्यायचं. असंच परत एकदा मी तुम्हाला करून दाखवते. ही बट्टी असं काही ठिकाणी तर नुसतं वाफूनही खातात. हे बघा किती सुंदर बट्ट्या. आता मी यांना वाफायला ठेवते 15-20 मिनटं. ते काही बट्टींना जागा नव्हती तर मी त्यांना साईडला असे ठेवून दिले. मग बट्ट्या होत आहे तोपर्यंत मग सकाळचे एवढे सारे आज भांडे खूप गोळा झालेले होते, मग मी ते घासायला घेतले. असं बरं पडतं की आधीच आपण सगळे एकत्र पूर्ण गोळा करण्यापेक्षा स्वयंपाक जेव्हा आपला काही गोष्टींना वेळ लागणार असतो तर त्या गोष्टी होत राहतात हळूहळू. आजवर तोपर्यंत आपण बाकीचे कामही करू शकतो. मग मी तसं म्हटलं चल. आणि आपलं हे किचन ओटा थोडा छोटा आहे आणि त्यामध्ये वरून ते भांड्यांचं रॅक ठेवलेला असतो, मग त्यामध्ये भांडे ॲड करत जाणं आणि एवढं गोळा करून धुवायला सोपे पडत नाही. त्यापेक्षा म्हटलं आधी हे पूर्ण सकाळचे भांडे चहा पाणीचे वगैरे होते आणि आता हे स्वयंपाकाचे खूप सारे निघालेले होते भांडे आज, मग ते धुवून घेते म्हटलं. यांना सॅटर्डे संडे सुट्टी म्हटल्यावर माझा असा दिवस पॅकच असतो. तरी पण म्हटलं मला आता व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणून मग मी व्हिडिओ करेलच म्हटलं, म्हणून मी आज करत आहे. तसं तर असं सॅटर्डे संडे कुठे बाहेर जाण्याचा बेत असतो. म्हणजे 5 दिवस कसं मी आणि यशू हे घरातच असतो, दोघीजण खूप बोर झालेलं असतो. त्यामुळे त्यांचं असतं सॅटर्डे संडे ते स्वतःहून म्हणतात की चला आपण कुठेतरी जाऊ. त्यानिमित्ताने यशूलाही बरं वाटतं, तिला बाहेर जायला खूप आवडतं. आणि एवढे दिवस घरात राहतं म्हणजे आपण मोठेही थकून जातो, तर ते लहान मुलांना तर किती बोर होत असेल त्यापेक्षा. आणि खेळून खेळून किती खेळेल ती घरात पण. त्यामुळे आम्ही तिला सॅटर्डे संडे बाहेर घेऊन जाण्याचा बेत करतो. आज यांचे भाऊ येणार होते,
त्यामुळे मग घरीच थांबलो. आणि त्यांचा थोडा मोबाईलही खराब झालेला होता म्हणून ते बाहेर गेले रिपेअरिंग करायला. नाही तर आज दिसले असते तुम्हाला किचनमध्ये. नाही तर सॅटर्डे संडे म्हटलं की ते किचनमध्ये त्यांचं येणं जाणं चालूच असतं. आणि त्यांनाही थोडीफार मला मदत करायला खूप आवडते असं कोणी येत असल्यावर. पण आज जरा त्यांचा मोबाईल खराब होता त्यामुळे ते मोबाईल रिपेअरिंग करायला गेले. खराब म्हणजे कालपासूनच बंद झालेला होता. नाही तर ते खूप हेल्पफुल आहेत. असं कोणी येणार असतं तर मग ते बाकीचे थोड्याफार गोष्टींना किंवा यशूची आंघोळ वगैरे, आज ते यशूची आंघोळ तेच घालतील. अजून तिला आंघोळही घातली नाही. ते बोलले की मी येतो आणि मी आल्यावर तिला घालेल. तिला आमची दोघांचीही सवय आहे तशी. हे बघा किती सुंदर फुगले आहेत ते. थोडा बेकिंग सोडाही घातला होता आपला खाण्याचा. असं चाकूने मी चेक करून घेते की त्या शिजल्या आहेत की नाही. तसं एक एक करत काढून घेते. खूप गरम होत्या त्या, हाताला चटका लागत होता. पण आता ती आपल्याला थोडंफार चटक्याची तर सवय होऊनच जाते हळूहळू स्वयंपाक करता करता. तिचंही परत मागे पुढे चालू होतं यशूचं की वाव, तिला छान असा कलर दिसला ना बट्ट्यांचा तर तिचं चालू होतं मम्मी मला दे. म्हटलं तुला फ्राय झाल्यावर देते मी. अशा प्रकारे मी छान मीडियम आचेवर त्या फ्राय करून घेतल्या. हे बघा फ्रेंड्स किती छान डेलिशियस दिसतंय सगळं. आणि बट्टी खरंच खूप सुंदर झाली होती. खूप खुसखुशीत झाल्या होत्या. अशा प्रकारे माझं सगळं आवरून झालं आहे. सिंक वगैरे असं आवरून झालं की आपल्याही मनाला खूप प्रसन्न वाटते आणि रिलॅक्स वाटते. सो फ्रेंड्स बाय, भेटूया उद्या.